मित्रहो, जवळपास 1 महिन्यानंतर मंत्रिमंडळातले वेगवेगळे मंत्री आपापल्या कामाला लागले। पण अनेक असे ज्येष्ठ नेते आहेत की ज्यांचा जीव अजून काही केल्यास शांत होत नाहीये। आणि असेच एक नेते आहेत, खरं तर ते ओबीसींचे नेते आहेत, ते राज्याच्या राजकारणातले ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यामुळे त्यांच्या जीवाची होणारी घालमेल ही आपल्याला आठवत असेल। मी या आधीचा एक व्हिडिओ केला होता आणि या नेत्याच्या तिसऱ्या बंडाबद्दल मी आपल्याला सांगितलं होतं। अगदी बरोबर आपण ओळखलं, मी बोलतोय छगन चंद्रकांत भुजबळ यांच्याबद्दल। आणि भुजबळ सध्या नाराज आहेत, भुजबळ सध्या एक वेगळा निर्णय घेण्याच्या विचारात आहेत। पण दुसऱ्या बाजूला एक भीती खुणावते, ती म्हणजे भुजबळांचा खडसे होणार का? खरंच भुजबळांचा खडसे झाला तर ओबीसींची जी चळवळ आहे, स्वतः छगन भुजबळ आहेत, यांचं काय होणार? किंवा त्याही पेक्षा भुजबळांचा जीव ज्या मुलामध्ये आणि पुतण्यामध्ये अडकलेला आहे त्यांचं काय होणार? असा उपहासात्मक प्रश्न जो आहे तो आता राज्याच्या राजकारणातले काही नेते विचारायला लागले। हे सगळं का झालं? अचानक हे भुजबळ प्रकरण का उफाळून आलं? काय आहे नेमकी याच्या मागची स्टोरी? हे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, जसं या व्हिडिओचं शीर्षक आहे की भुजबळांचा खडसे होणार का, तर त्याच शीर्षकाच्या माध्यमातून पुढे जाणारी ही भुजबळांची स्टोरी आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोचलेली आहे। 77 वर्षाचे भुजबळ हे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नागपूर अधिवेशनातून तडक येवल्याला पोचले। तिथे त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या, ओबीसी समाजाच्या बैठका घेतल्या, समता परिषदेच्या बैठका घेतल्या आणि एक माहोल बनवला। तेज भुजबळ काल बरोबर 31व्या दिवशी सागर बंगल्यावर सकाळी 10च्या आसपास देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले। त्यांची जी भेट होती ही का डोक्याला झिणझिण्या आणणारी आहे हे मी आपल्याला सांगणारच आहे। पण त्याही आधी ही भेट घेताना एका निकषाप्रमाणे बघा, भुजबळ हे ज्येष्ठ आहेत हे जरी खरं असलं, ते राज्याच्या राजकारणातले मोठे नेते आहेत हे जरी खरं असलं, तरी कॅप्टन नावाचा किंवा कर्णधार नावाचा किंवा नेता नावाचा एक जो विषय असतो तो विषय मान्य करायला भुजबळ हे बऱ्याच वेळेला तयार नसतात। आता पुन्हा त्यांनी तोच टप्पा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतला आलेला आहे। अजितदादा किंवा सुनील तटकरे किंवा कोणालाही न सांगता भुजबळ थेट सागर बंगल्यावर पोहोचले आणि तिथे जवळपास 35 मिनिटं ते सागर बंगल्यावर होते। यापैकी 30 मिनिटं त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा झाली। आता भुजबळांची ही जी काय मूव आहे किंवा भुजबळांची ही जी चाल आहे ती का आहे, तर भुजबळ एक खूपच चांगले अभिनय सम्राट नेते आहेत असं माझं मत आहे आणि राजकीय निरीक्षकांना ते वेळोवेळी जाणवले। उत्तम अभिनय करतात ते आणि आता जो त्यांचा अभिनय आहे तो त्यांना मंत्रिपदाची बक्षिसी देणार आहे की भाजपचा प्रवेश मिळवून देणार आहे हे पण बघणं खूपच गरजेचं आहे। कारण एकनाथ खडसे यांना सुद्धा भाजपमध्ये यायचंय। एकनाथ खडसे हे लेवा पाटील समाजाचे आहेत। ते देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरची त्यांची तुतुमैमय त्यांना पक्षाच्या बाहेर घेऊन गेली। त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल व्यक्तिगत बोलायला आणि अँटी चेंबरमधल्या चर्चांमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या उणीवा दाखवायला सुरुवात केली होती। त्याचा फटका खडसेंना बसला। त्यानंतर जे काय घडलं ती खडसेंची स्टोरी, कारण खडसे उत्तर महाराष्ट्रातून येतात। भुजबळ ही उत्तर महाराष्ट्रातल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात। खरं तर ते मुंबई माझगावचे आहेत, अंजीरवाडीत त्यांचं आजही घर आहे। पण तेच भुजबळ येवल्यामध्ये स्थिरस्थावर झाले आणि तिथून राजकारण करत राहिले, तिथून ते नावारूपाला आले आणि तिथूनच ते अडचणीतही आले। आता तेच भुजबळ 77व्या वर्षी भाजपमध्ये जाणार आहेत का? तर जर आपण पाहिलं या मंत्रिमंडळाची जी काही 42 मंत्र्यांची जर एकूणच आपण रचना पाहिली तर त्यातले साधारण एक 15 ते 16 मंत्री ओबीसी आहेत। आता असे इतके ओबीसी असणाऱ्या मंत्रिमंडळात भुजबळांना आणखी एक ओबीसी म्हणून स्थान द्यायचंय। आता जर आपण भुजबळांच्या राजकारणाचा बाज पाहिला तर भुजबळ आजूबाजूचं सगळं आपल्या कवेत घेऊन चालतात आणि कवेत घेताना ते ऊब मात्र आपल्या मुलाला आणि पुतण्याला देतात, अशा पद्धतीची टीका त्यांच्यावर होते। भुजबळांचा ओबीसी पंकजकडे सुरू होतो आणि समीरकडे संपतो, अशा पद्धतीची टिप्पणी आणि टीका ही आता उत्तर महाराष्ट्रात केली जाऊ लागली।
काही दिवसांपूर्वी भुजबळ असं म्हणाले होते, जहां नहीं चैना वहां क्या रहना. या त्यांच्या विधानानंतर बरीच चर्चा सुरू झाली आणि ही चर्चा माध्यमांच्या काही प्रतिनिधींनी किंवा माध्यमांमधल्या आमच्या काही सहकाऱ्यांनी पुण्याच्या दौऱ्यात अजितदादांना विचारलं. अजितदादांनी फक्त एका वाक्यामध्ये भुजबळांचा विषय संपवून टाकला. ते म्हणाले, भुजबळ हा विषय पक्षांतर्गत आहे. या एका वाक्यामध्ये अजितदादांनी संपवलेला विषय हा भुजबळांना आणखी विचलित करणार आहे. कारण त्यांना असं वाटलं होतं किंवा ते असा प्रयत्न करत आहेत की अजितदादांनी जास्त बोलावं, अजितदादांनी स्पष्टीकरण द्यावं, मग त्यात अजितदादा चुकतील, काही तांत्रिक चुका होतील आणि ते कचाट्यात सापडतील अशी भुजबळांची धारणा आहे. पण मी आपल्याला जी आतली बातमी सांगतोय, भुजबळ एकतर भाजपमध्ये जाण्याच्या पूर्ण तयारीला लागलेत आणि जर ते तयारीला लागून भाजपमध्ये चुकून माकून गेले, भुजबळांना भाजपमध्ये घेऊ नये असा एक मोठा मतप्रवाह भाजपमध्ये आहे. कारण भुजबळांचा राजकीय बाज हा एका आक्रमक नेत्याचा आहे. भाजप हा जो पक्ष आहे, जो नारायण राणेंसारख्या नेत्यालाही बचावात्मक राजकारण करायला भाग पाडतो, विकासाची भाषा बोलायला लावतो. करू बघू या सगळ्या गोष्टी आहेत, उचलून नेऊ वगैरे या सगळ्या गोष्टींना मोठ्या प्रमाणात खीळ घालायला लावतो. तोच भाजप भुजबळांच्या या सगळ्या काहीशा आक्रस्ताळे राजकारणाला खरंच स्वीकारेल का, हा एक महत्त्वाचा विषय आहे. आणि भुजबळांना जर भाजपमध्ये जावं लागलं तर भुजबळांची रवानगी ही दिल्ली दरबारात होईल इतकं मात्र नक्की. कारण चंद्रशेखर बावनकुळेंसारखा ओबीसींचा नेता की ज्याच्यामुळे 2019ला भाजपला फटका बसला, विदर्भामध्ये कुणबी समाजाच्या कडून जो काही राग व्यक्त केला गेला त्यातून जवळपास 11 जागा 2019ला पडल्या. आता त्याच चंद्रशेखर बावनकुळे यांना पुन्हा पक्षात घेतलं गेलं, त्यांना विधान परिषद, त्यानंतर प्रदेशाध्यक्षपद, आता मंत्रीपद आणि तेही महसूल मंत्रीपद, अशी ज्या वेळेला एक स्थिती आहे त्यावेळेला भुजबळांसारखा ओबीसी नेता त्या सेटअपमध्ये बसणार का, हा एक भाग आहे. आणि जर समजा भुजबळांचा एक सगळ्यात मोठा फंडा काय असतो की ते पक्षाच्या क्रमांक 1च्या नेत्यालाच हात घालतात. आधी त्यांनी बाळासाहेबांना हात घातला, त्यानंतर अजित पवारांबरोबर जाताना त्यांनी शरद पवारांवर भाष्य केलं आणि शरद पवारांनी पण बघा, शरद पवारांनी पण हा सगळा फुटीचा प्रकार घडल्यानंतर किंवा वेगळेपणाचा प्रकार घडल्यानंतर पहिली सभा ही येवल्यामध्ये घेतली. आता भुजबळांना जो विरोध सुरू आहे तो त्यांच्या पक्षातूनही सुरू आहे. म्हणजे माणिकराव कोकाटेंना 2019 साली शरद पवारांची फारशी इच्छा नव्हती की त्यांना पक्षात घ्यावं असं, पण भुजबळांनी रेटा लावला आणि माणिकराव कोकाटेंना पक्षात घेतलं. पण आता तेच माणिकराव कोकाटे हे भुजबळांना आव्हान देण्याची भाषा करतायत. माणिकराव कोकाटे हे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते आहेत. आता सध्या कृषी मंत्री आहेत ते, आणि त्यामुळे इतकं महत्त्वाचं मंत्रिपद ज्या नेत्याकडे आहे तो नेता आणि उत्तर महाराष्ट्रातला मनगटशाही आणि मनी पॉवर आणि मसल पॉवरवर काम करणारे सुहास कांदे, म्हणजे ते शिवसेनेचे आहेत, एकनाथ शिंदे गटाचे, आणि कोकाटे हे अजित पवार गटाचे आहेत. आणि त्याच्यामुळेच आता भुजबळांना पूर्णपणे घेरण्याची व्यवस्था झालेली आहे. आणि जसं आपलं वय वाढत जातं तसं राजकीय नेत्याने परिपक्व होणं किंवा काहीसं शांत होणं गरजेचं आहे. पण भुजबळ दिवसागणिक आक्रमक होत आहेत. आता भुजबळांची ही आक्रमकता ओबीसींसाठी आहे का, तर त्याचं उत्तर कदाचित नाहीये. भुजबळ छान आपला मुद्दा छान म्हणतायत. ते काय म्हणतायत की मंत्रीपद वगैरे यासाठी काही माझा जीव अडकलेला नाहीये, पण माझा अवमान झाला, अवहेलना झाली. 77व्या वर्षी भुजबळांना इतका प्रचंड विरोध असताना पक्ष तिकीट देतो, त्यांच्याबरोबरच्या सगळ्या यंत्रणा आणि गोष्टी करून ते निवडून येतील याची पण खातरजमा आणि काळजी घेतली जाते. त्यावेळेला भुजबळांनाच पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं हा जर काही त्यांचा आणि त्यांच्या काही मोजक्या कार्यकर्त्यांचा अट्टहास असेल तर तो अजितदादा पवारांसारखा तितकाच आक्रमक नेता कबूल करायला केव्हाही तयार नसेल. आणि बघा, एका बाजूला त्यांनी अजित पवारांबरोबरही आव्हानाची भाषा केली, दुसऱ्या बाजूला ते एकनाथ शिंदे यांनाही चिमटे काढण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्यामुळे अजित पवार, एकनाथ शिंदे यांना एका बाजूला डिवचायचं, शरद पवारांवर भाष्य करायचं, सुहास कांदे आणि माणिकराव कोकाटे यांना अंगावर घ्यायचं, तिथे सकल मराठाच्या मनोज जरांगे पाटलांना अंगावर घ्यायचं. असं करून भुजबळ स्वतः एक न्यूज मेकर म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात वावरण्याचा प्रयत्न करतात. भुजबळांना दिल्लीत पाठवण्याचा अत्यंत व्यवस्थित आणि चौकटबद्ध कार्यक्रम तयार झालेला आहे.
त्यांनी ज्या सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली त्यानंतर 10-12 दिवसामध्ये या विषयावर चर्चा करून हा विषय निकालात काढू असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे। दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या कॅम्पमधून 2 महत्त्वाच्या नेत्यांनी आपल्यापर्यंत जे इनपुट पोहोचवलेलं आहे त्या इनपुटनुसार अजितदादा पवार हे भुजबळांच्या कुठल्याही दबाव तंत्राला नेता म्हणून बळी पडणार नाहीत अशी भूमिका घेतली गेलेली आहे। आणि ही भूमिका का घेतली गेलेली आहे तर ही भूमिका जे त्रिमूर्ती आहे राष्ट्रवादीची म्हणजे कोण तर अजितदादा पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या तिघांनी एक गोष्ट ठरवलेली आहे की आत्ता जर भुजबळांच्या कोणत्याही दबावाला बळी पडलं गेलं तर भुजबळ येणाऱ्या काळामध्ये त्याच आणि तशाच दबावतंत्राचा वापर करून अख्ख्या पक्षावर स्वतःची मोहर उमटवण्याचा एक वेगळा प्रयत्न करतील, कारण ती भुजबळांची गेल्या 40-45 वर्षातली एक विलक्षण अशी स्ट्रॅटेजी आहे। आणि त्यामुळे एका बाजूला भुजबळ जर भाजपमध्ये गेले तर त्यांना दिल्ली दरबार आणि जर ते राष्ट्रवादीत राहिले तर त्यांना अजितदादांचा शब्द ऐकतच बसावं लागेल। कारण जी गोष्ट खडसेंची झाली आहे बघा, खडसेंनी काय केलं, प्रचंड काम केलं, भाजप महाराष्ट्रात उभं करण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे। पण असे योगदान असणारे नेते ज्या वेळेला तरुण नेत्यांना किंवा त्यांच्या मागच्या जेन नेक्स्टला सतत गुजरा हुआ जमाना ऐकवत राहतात त्यावेळेला ती जी तरुण नेत्यांची फळी असते ती सुद्धा उठाव करते। आणि अशाच उठावातून गिरीश महाजन असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांनी एकनाथ खडसे यांचं जे काही केलेलं आहे त्यामुळे आता खडसेंना पडून राहण्याशिवाय पर्याय नाहीये। जी गोष्ट खडसेंची, कारण खडसेंकडे पण कसं आहे ते आता नुकतंच गिरीश महाजन यांनी आपला मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की एकनाथ खडसे यांचा जो मुलगा आहे निखिल खडसे त्याचा मृत्यू हा आत्महत्या आहे की खून आहे अशा पद्धतीचं भाष्य करून त्यांच्या भोवती संशयाचं एक वातावरण निर्माण केलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या शारीरिक अडचणी, त्याचप्रमाणे त्यांच्या इतर आर्थिक अडचणी, त्यांच्यावर सुरू असलेल्या कारवाया याच्यामुळे एकनाथ खडसे हे पुरते पिचून गेलेले आहेत आणि त्रासून गेलेले आहेत। भुजबळांचंही तेच होतंय आणि त्यामुळेच भुजबळांचा खडसे होणार का असा प्रश्न आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला पडू लागलेला आहे। देवेंद्र फडणवीस या भानगडीत जरी मुख्यमंत्री असले तरी पडणार नाहीत। याचं कारण आहे की अजितदादा हे पक्षाचे प्रमुख आहेत, ते पक्षाचे निर्णय घेतील। कोणाला मंत्री करायचं की नाही करायचं हा निर्णय जरी मुख्यमंत्र्यांचा सर्वाधिकार असला तरी पक्षाकडून त्याची शिफारस येणं हे खूप गरजेचं असतं। आणि त्यामुळे आत्ता भुजबळांनी आपण आहोत तिथे आहोत तसे राहणं यातच त्यांचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कुटुंबाचं भलं आहे। अन्यथा त्यांनी जर अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्याशी पंगा घेतला तर त्यांचा खडसे होणं हे अटळ आहे। मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय, एकनाथराव खडसे यांच्या वाटेनेच छगन भुजबळ यांचा प्रवास सुरू झालाय का? 77व्या वर्षी भुजबळांना मंत्रिपद मिळालं नाही हा ओबीसींचा अपमान आहे, अवमान आहे असं जे ते म्हणतायत ते आपल्याला पटतंय का? आणि भुजबळ भाजपमध्ये गेले तर भाजपला अजित पवारांच्या येण्याने जितकं डॅमेज झालं तितकंच डॅमेज पुन्हा एकदा होईल असं वाटतंय का? आपल्याला जे वाटतंय ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रहो। आणि असेच काही थेट, अचूक आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।